हॅलो फ्रेंड्स, मी स्वाती फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण ही कांद्याची पात बघत असाल तर ही कांदे जे आहेत ना त्याला कोंब आलेले होते आणि मी ते एका कुंडीमध्ये जस्ट ठेवून दिले तर छान अशी त्याला खूप साऱ्या प्रमाणात पात आली होती। तर मग त्या पातीचं काय करायचं म्हणून आज ती पात जी आहे ती खूप मोठी झाली होती म्हणून मी छान असं त्याला कट केलं आणि त्याच्यापासून आज आपण छान अशी नवीन डिश बनवणार आहोत। त्याच्यापासून आपण आज छान असं बेसन बनवणार आहोत, कारण की तेवढ्या पातीची तर भाजी पुरणार नाही म्हणून मी त्यापासून बेसन बनवते। अगदी आपण नॉर्मल बेसन बनवतो ना, पण तसंच पण त्याच्यामध्ये जर पात घातली तर खरंच खूप छान चव येते आणि थंडीमध्ये असे आपल्या ज्या भाज्या आहेत त्या खूप खावंसं वाटतं। तर मी इथे खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण घालून घेतला आणि पात जी आहे कांद्याची ती अगदी फाईन अशी चॉप करून घेते आणि पात असल्यामुळे मी कांदा वगैरे काहीच घालणार नाही आहे। तर अगदी सिंपल बेसन बनवते, बेसन आणि भाकर, अगदी जो आपला गावाकडचा पारंपरिक पदार्थ आहे तो बनवते आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण घालून घेतली। अगदी फाईन चॉप केली ना तर छान येईल आणि छान आता खलबत्त्यामध्ये आपल्याला त्याला कुटून घ्यायचं आहे। आपण हिरवी मिरचीच्या ऐवजी लाल तिखट देखील घालू शकतात, लसूण भरपूर प्रमाणात घाला, अगदी छान अशी चव येते। थंडीमध्ये अशा झटपट होणाऱ्या रेसिपी खूप बनवा असे वाटतं आणि खाऊ पण वाटतं, अगदी हेल्दी असं गरम गरम जर आपण आधीच भाकर तयार करून घ्यायची आणि गरम गरम जर बेसन आपण हे असं बनवलं तर खूप छान चव येते। तर आता मी इथे कुटून घेतलेलं आहे। आता आपण एका वाटीमध्ये बेसन पीठ घेऊया आणि छान असं पातळसर आपल्याला बेसन बनवायचे, जेणे की खाण्यासाठी पण त्रास होणार नाही। मी इथे थोड्या प्रमाणातच बनवते म्हणून अगदी बेसन पीठ थोडंच घेतलेलं आहे। जर आपण जास्त बनवत असाल ना तर क्वांटिटी वाढवून घेऊ शकता। मग त्यासोबतच आपल्याला लसूण आणि हिरवी मिरची पण त्याची पण क्वांटिटी वाढवून घ्यायची आहे, कारण की बेसन जे आहेत ना ते झणझणीतच खूप छान लागतं आणि भाकर म्हटली की जरा तिखटच पाहिजे म्हणून थोडंसं झणझणीत बनवून घ्यायचं। आता आपण कढई ठेवून घेऊया, त्याच्यामध्ये थोडंच तेल घालायचं आहे आणि तेल घातल्यानंतर जिरं मोहरी छान असं तडतडून घ्यायचं आहे। जर आपल्याला लसूण ठेचून नसून घ्यायचं ना तर आपण खुडून देखील टाकू शकतो आणि मिरची पण आपण कट करून घेऊ शकतो, पण कुटून घेतलं ना तर छान असं पूर्ण बेसनमध्ये त्याची चव जाते म्हणून मी इथे छान असं त्याला कुटून घेतले। तेल मी अगदी थोड्याच प्रमाणात घातलेले आहे, कारण की आपण नंतर समोर पण तेलाचा वापर करणार आहोत म्हणून। तर तेल आता छान आपलं घालून लसूण आणि हिरवी मिरची छान अशी परतून घ्यायची, थोडीशी हळद घालून घेतली आणि आता आपण जी पात कापलेली होती ना, थोडीशी कोथिंबीर आणि कांद्याची पात ती आपल्याला त्याच्यामध्ये सोडून द्यायची, छान असं परतून घ्यायचं आहे आणि परतल्यानंतर आपण जे बेसन पीठ भिजवलं ना ते अगदी छान असं पातळ करून घ्यायचे, जेणे की त्याच्यामध्ये गाठी राहणार नाही। तर आता आपण पात जे आहे ते परतून घेतल्यानंतर बेसन आपल्याला जे बेसन पीठ आहे ते अगदी थोड्या प्रमाणात पाणी घालूनच मिक्स करायचे, ज्याचे की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी राहणार नाही। जर गाठ झाली ना नंतर ते मुळत नाही म्हणून पातळ हवं तितकं आपल्याला पीठ जे आहे ते पातळ करून घ्यायचं आहे। तर मी छान असं पातळसर करून घेतलं ना, आता त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून नंतर आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे, कारण की ते पाणी जे आहे ते थोडंसं आटून जातं म्हणून मीठ थोडंसं कमी घाला, ज्याने की खारट होणार नाही। तर आता पाणी सोडून दिल्यानंतर आपण चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया, आपण हिंग देखील घालू शकतात फोडणीमध्ये आणि छान असं आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे। तर थंडीमध्ये भरपूर साऱ्या भाज्या आपल्याला मिळतात, तर जशाही आपल्याला भेटल्या तर अशा हेल्दी रेसिपीज आपण त्याच्यापासून बनवू शकतो। माझे भरपूर सारे कांदे जे आहेत ते त्याला कोंब आले होते म्हणून मी ते कुंडीमध्ये लावले, तर तेवढीची तर भाजी होणं पॉसिबल नव्हतं म्हणून अशी त्याचं बेसन बनवून घेतलं। अगदी छान अशी खरंच खूप छान चव झालेली आहे, आपण नक्की ट्राय करू शकता। बेसन आता खूप छान असं शिजलेलं आहे, मी थोडंसं पातळसर ठेवलं जेणे की भाकरीसोबत खायला इझी जाईल म्हणून। आता आपण हे बेसन सर्व करूया, यासोबत आपण लोणचं घेऊ शकता, ठेचा असेल तर ठेचा, लिंबाचं लोणचं वगैरे
आणि पापड पण भाजून घेऊ शकता, पण मी इथे फक्त बेसन घेतलेलं आहे. आणि छान वरून आहे ना, जर आपल्याकडे शेंगदाण्याचं तेल असेल ना तर ते सोडून घ्यायचं. याकरता मी बेसन सुरुवातीला तेल कमी घातलं होतं, कारण की वरून जर आपण ते कच्चं तेल घेतलं ना त्याची खूप छान चव येते. आपण नक्की ट्राय करून बघा. आणि मी अगदी जसं पूर्वी सर्व करत होते तसंच केलेलं आहे. मी इथे बेसनासोबत कांदा जो आहे तो फोडून घेतला आणि वरून शेंगदाण्याचं कच्चं तेल आणि भाकरसोबत आपण सर्व करूया. आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.